भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश आहे. 140 कोटीपेक्षा जास्त नागरिक असलेल्या या देशात गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य असे अनेक मानवी समस्या आहेत, ज्या दररोज चर्चेत असतात. मात्र सध्या या मूलभूत प्रश्नांपेक्षा वेगळीच एक चर्चा देशभर गाजत आहे. ती म्हणजे भटक्या कुत्र्यांची. कोल्हापूरच्या नान्नी मठातील महादेवी हत्तीचा मुद्दा, दादरच्या कबूतरखान्यावरून झालेली खळबळ, आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दिल्ली शहरातील सर्व भटकी कुत्री 8 आठवड्यांच्या आत पकडून एका वेगळ्या ठिकाणी हलवण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून हा निर्णय मानवती विरोधी आणि अमानवी असल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. भटक्या कुत्र्यांचा विषय हा नवीन नाही. अनेक वर्षांपासून या समस्येवर सतत चर्चा होत आहे. काही वर्षांपूर्वी एका उद्योगपतीचा मृत्यू भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे झाला होता. तेव्हाही ही समस्या चर्चेत आली होती. त्या घटनेनंतर अनेक राज्यांमध्ये कुत्र्यांमुळे होणाऱ्या हल्ल्याची प्रमाणे वाढली आहेत. काही घटनांमध्ये लहान मुले, वृद्ध नागरिक हल्ल्याचे बळी ठरले. या घटनांमुळे लोकांच्या मनात भटक्या कुत्र्यांविषयी भीती आणि नाराजी निर्माण झाली आहे. हेही तितकंच खरं आहे. पण या समस्येवर उपाय म्हणून जर थेट भटक्या कुत्र्यांना शहरातून उचलून कुठंतरी दूर ठेवलं तर त्यातून नक्की काय साध्य होईल, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. भारतासारख्या देशात कुत्रे आणि माणूस यांचं सहजीवन खूप वर्षापासून चालत आलेलं आहे. विशेषतः शहरांमध्ये हे चित्र अधिक स्पष्ट दिसतं. गल्ली बोळांमध्ये, रस्त्यावर, सार्वजनिक भागांमध्ये, फूड स्टॉलजवळ हे कुत्रे हमखास दिसत असतात. काही ठिकाणी त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करतात, औषधे देतात, तर काही जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र या भटक्या कुत्र्यांच्या वाढती संख्या, त्यातून होणारे अपघात, चावणं आणि रेबीज सारखे रोग या सगळ्यांमुळे एका सामाजिक व सार्वजनिक आरोग्याविषयी समस्या झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे. भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे या समस्येवर घेतलेला एक कठोर निर्णय आहे. मात्र या निर्णयावर अनेक स्तरांवर टीका झाली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्राण्यांवर काम करणाऱ्या मेनका गांधी यांच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांनी तसेच प्राणीप्रेमींनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते भटक्या कुत्र्याची संख्या वाढणं ही समस्या आहे, पण त्यावर असा आदेश देऊन कुत्र्यांना वेगळ्या ठिकाणी नेणं ही केवळ समस्या टाकण्याची पद्धत आहे, सुटवण्याची नाही. याऐवजी अनेक उपाय करता येऊ शकतात, जसे की निर्बीजीकरण, लसीकरण, त्यांच्यासाठी योग्य आश्रयस्थळाची निर्मिती आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती. आज भारतात लाखो भटके कुत्रे आहेत जे रस्त्यावरच जगतात. त्यांना पाळीव कुत्र्यांसारखं सोयी मिळत नाहीत. ते उरलेलं अन्न खाऊन जगतात. पाण्याची व औषधांचीही कमतरता असते, त्यामुळे ते आजारी पडतात, कमकुवत होतात आणि त्यांचा स्वभाव हिंसक होण्याची शक्यता वाढते. अन्न पाण्याच्या अभावामुळे ते इतर कुत्र्यांशी भांडतात, कधी कधी माणसांवरही हल्ला करतात. अशा वेळी त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्या बाबतीत अमानवी वागणूक केली जाते. अशा पद्धतीत त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी सरकारने ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजे ABC ही योजना राबवली होती. त्यात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची योजना केली होती. पण ही योजना पुरेशा प्रमाणात यशस्वी झाली नाही, कारण या कामासाठी आवश्यक तंत्रज्ञान, डॉक्टर, सुविधा आणि निधी यांचा अभाव होता. याशिवाय लोकांनी निर्बीजीकरणालाही विरोध केला. त्यांच्या मते ही सुद्धा प्राण्यांवर होणारी क्रूरता आहे. पण जर भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणायची असेल तर या निर्बीजीकरण आणि लसीकरण हे उपाय आजच्या काळात आवश्यक ठरतात. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये जसं की अमेरिका, कॅनडा आणि युरोपातील काही देश, तिथे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न फारसा दिसत नाही. यामागे त्यांचं कटेकोर नियोजन, प्राणी कल्याण कायदे आणि कुत्र्यांच्या व्यवस्थापनाची पद्धत. या देशांमध्ये प्रत्येक कुत्र्याचं रजिस्ट्रेशन असतं, लसीकरण सक्तीचं असतं आणि प्राण्यांवर होणाऱ्या क्रौर्यावर कडक कारवाई देखील केली जाते. मात्र भारतात हे यंत्रणा अजून बऱ्याचशा ठिकाणी अस्तित्वातच नाही. त्यामुळे याच धर्तीवर आपल्याकडे तितकं कठोर नियमन करणं शक्य नसल्याचं वास्तव स्वीकारावं लागतं. भटक्या कुत्र्यांच्या समस्या ही फक्त संख्येची नाही, ती माणसाच्या मानसिकतेची, सामाजिक जाणीवेची आणि प्रशासनाच्या नियोजनाची आहे. जर शासन, न्यायालय, समाज आणि प्राणीप्रेमी संस्था एकत्र येऊन सहानुभूतीने अशा शास्त्रीय दृष्टिकोनातून काम करत असतील तर ही एक समस्या निश्चितच कमी होऊ शकते. प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की तो भटक्या प्राण्यांविषयी संवेदनशील राहावा, त्यांना
अन्न पाण्याची मदत करावी, त्यांच्या सुरक्षतेची जाणीव ठेवावी आणि जर शक्य असेल तर त्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक संस्थांशी संपर्क साधावा. म्हणूनच भटक्या कुत्र्यांप्रती न फक्त सहानुभूती ठेवणं गरजेचं आहे, तर त्यांच्याशी कसं वागावं याबाबतही समाजाने समजूतदारपणा दाखवणं ही आजची गरज आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अर्थ समस्या लपवणं नाही, तर त्यावर व्यापक चर्चा घडवणं असा असायला हवा. शेवटी माणूस आणि प्राणी या दोघांचंही अस्तित्व या पृथ्वीवर तितकंच महत्त्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य वृत्तपत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.